one more name in the list of successful candidates for this year of GPAT 2025 and NIPER 2025 is Saurabh Mali from Government College of Pharmacy, Karad. So congratulations, Saurabh, and welcome in the discussion. Thank you, sir. Yes. So when I read your name, then as you told before interview कि आपका भाई भी एना में था, Prakash Mali, right? Who is now in Naiper. So we feel very happy to see that when someone joins the class, attends the class, then they get confidence in us in such a way that they recommend us to their siblings also, to their relatives also, and that is the real success and real feedback for us. So thank you. First of all, thank you for joining us. And तू हुशारच आहेस पहिल्यापासून, तर स्वतःबद्दल थोडंसं सांग की तुझं आपका प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, युअर स्कूल नेम, दॅट इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, युअर पॅरेंट्स, त्याच्याबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड बद्दल सांग, आणि सांग की तू फार्मसी पर्यंत कसा आला, बी फार्म पर्यंत कसा आला. ओके. ओके सर. मी म्हणजे मी माझे सगळे जे पॅरेंट्स आहेत ते सगळे शेतकरी आहेत आणि आमच्या घरामध्ये आमचे वडील हुशार होते. त्यांना शिकायला भेटलं नाही काही कारणास्तव, परिस्थिती नसल्यामुळं. मग त्यांचं स्वप्न होतं की आम्ही शिकावं, आम्ही शेती करू नये. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं भरपूर. मी माझी प्रायमरी शिक्षण आहे ते गावातूनच घेतलं. माझ्या शाळेचं नाव होतं बॅरिस्टर टी.के. शेंडगे विद्यालय, पेड. आणि नंतर मग मी माझी जी 11वी-12वी आहे ती तासगावमधून ॲग्रिकल्चरमध्ये केली. ओके. मग पहिल्यांदा माझा एम होतं की ॲग्रीमध्ये जायचं, बी-एस-सी ॲग्री करायचं आणि पुढे काहीतरी करायचं. मग त्याचबरोबर माझा भाऊ पण फार्मसीत होता. मग त्यानंतर तो बोलला की ॲग्रीमध्ये घेऊन काय करणार आहेस? पुढे जास्त स्कोप बीप नाही आहे त्या ॲग्रीला. त्यापेक्षा तू फार्मसीत जा. मग मी ठरवलं की आपण पण फार्मसीतच जायचं. मग नंतर मला ॲना क्लासबद्दल त्यानं इंट्रोड्यूस करून दिलं. मग मी ठरवलं की ॲनाच लावायचा. दादाचा किती रँक होता. त्याचा जीपॅटमध्ये होता 500 किती 2 होता ओके. आणि नायपरमध्ये ऑल इंडिया 60 होता तो. ऑल इंडिया 60. अँड हम्म. आता तो काय करतो, आता तो कुठे आहे. तो सध्या नायपर अहमदाबादमध्ये एम-फार्म करून पी-एच-डी करतोय तिथेच. सो दॅट इज फॅन्टॅस्टिक. आणि म्हणजे तासगाव मधल्या गावातून, तासगावमध्ये पण नाही, तालुक्यात त्यातल्या एका गावातून इथपर्यंत जाणं, इट्स रिअल अचिव्हमेंट. आणि आमच्यासाठी हा फार मोठा आनंद आहे. आणि म्हणूनच ॲना मागच्या 18 वर्षापासून कनेक्टेड आहे आपल्या भागाशी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांशी, की जिथून असे रँकर्स आलेत. बरोबर. आणि आम्हाला तुमचा सगळ्यांचा खूप अभिमान वाटतो. So it's not only your congratulation and not only your parents, but your brother deserves it, right? He guided you and he motivated you. So you joined Anna कारण भाऊ होता, त्याला कॉन्फिडन्स होता. पण तू कॉलेजला असताना ज्यावेळी बाकीचे क्लासेस, बाकीचे ऑप्शन्स इतके अवेलेबल आधी ते नव्हते. नंतर जेव्हा ऑप्शन्स आले की तुमच्या वेळी असे ऑप्शन्स होते की मग आम्ही तुम्हाला 25 पुस्तकं देऊया, मग आम्ही तुम्हाला एवढे मॉड्यूल्स देणार आहोत, किंवा आम्ही एवढं तुमच्याकडून पाठ करून घेतो, किंवा आमचे रँकर बघा तुम्ही, ऑल इंडिया रँक 1 आमचाच आहे, ऑल इंडिया रँक 2 आमचाच आहे, ऑल इंडिया रँक 3 देखील आमचाच आहे, असं ज्यावेळी युट्यूबवर दिसतं. आणि ॲनाचं असं युट्यूबवर दाखवायची पद्धत नव्हती. हे आता आपल्याला करावं लागतंय, कारण नाहीतर ते मुलांना माहिती होत नाही. पण अशा काळामध्ये जेव्हा बाकीचे पर्याय एवढे अट्रॅक्टिव्ह दिसतात, त्यावेळी ॲनात यायला भीती नाही वाटली की आपल्याला मार्क कमी पडतील, एवढे भारी भारी क्लास सोडून ॲनामध्ये कसं जायचं, असं असं म्हणत नाही आलं का कधी. सर तसा विचार तर मनात यायचा. फक्त काय की आपण कोणता जरी क्लास लावला तर स्टडी करणं आपल्यावर असतं ना सगळं. पुढे जायचं की नाही ते आपण ठरवतो. क्लास काय करू शकतं? क्लास आपल्याला सगळं प्रोव्हाईड करू शकतं. पण स्टडी करायचं नाही ते आपल्यावर डिपेंड असतं ना. राईट. दॅट इज मग व्हेरी इम्पॉर्टंट. हां. आणि ॲनाबद्दल मी ऐकलेलं की ॲना काय करतं की जास्त मुलांना लोड देत नाही. की तेवढंच इम्पोर्टंट तेवढं प्रोव्हाईड करतं. जे की वाचलं की तेवढं सफिशियंट होतं. एक्स्ट्रा करायची गरज नसते. व्हेरी गुड. बाकीचे क्लास काय करतात, मुलांवरती खूप लोड देतात ते डेली. म्हणजे निम्मा दिवस त्यांचा क्लास करण्यातच जातो. तसं ॲनाचं नसतं ना. ॲना दिवसातून 2 क्लास घेतं पण ते सफिशियंट असतं.
राईट. असा मी विचार केलता त्यावेळी. ओके. आणि आपल्या हाताने नोट्स लिहिणं आणि कन्सेप्ट क्लिअर करणं याचा फायदा वाटतो का आता? डू यू फील की येस दॅट इज सर. करेक्ट स्ट्रॅटेजी? ते तर करेक्ट आहेत सर. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, की आपल्याला क्लास सगळं देणार, क्लास प्रिंटेड नोट्स देणार. मग ते प्रिंटेड नोट्स फक्त आपण वाचणार ना. जेव्हा आपण स्वतः त्या नोट्स लिहितो, रनिंग लेक्चरला आपण जेव्हा नोट्स काढतो, त्या नोट्स आपल्या म्हणजे स्वतः काढलेल्या असतात. त्या म्हणजे आपण एकदा लिहिलेल्या पण असतात त्या, आणि त्यानंतर आपण एकदा जरी वरून नजर टाकली ना, तर त्या खूप वेळ लक्षात राहतात. असं वरून बुक्स वाचले तर ते आपण घेतो आणि सोडून देतो. अशासारखं होतं ते. Right. So that strategy is a good strategy and we should continue with that, right? येस सर. Okay. So thank you for this suggestion. Such feedbacks are very important. We always talk to our seniors, get their feedback, and then make our further strategy, right? पण आपली जे युनिव्हर्सल स्ट्रॅटेजी 17 वर्षापासून जी टिकून आहे ती सोपी आहे, की कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या. अभ्यास करायचा म्हणजे खूप काही 6-6 तास एकच गोष्ट रट्टा मारत बसायची, याला काही अभ्यास म्हणत नाहीत. बरोबर. अभ्यास म्हणजे येस. समजून घेणे, आपली आकलन क्षमता वाढवणे, इम्प्रूव्ह युअर अंडरस्टँडिंग, इम्प्रूव्ह युअर थिंकिंग ॲबिलिटी. सो हे सगळं करताना एखादं काही अशी आठवण आहे का क्लासबद्दल, लेक्चरबद्दल, की ते तुला आठवतं किंवा ते तुला आठवेल कायम, असं तुझ्या मनात राहिलंय असं काही? तसं तर भरपूर आहे सर, की म्हणजे आम्हाला अ, ह्याचं सुटिक्सच बघा, जे की तुम्ही शिकवत होता आपले टॅबलेट्स आणि कॅप्सूल. ते टॉपिक आहेत ते खूप असे कॉम्प्लिकेटेड आहेत. पण ते तुम्ही इतके सिंपल केलते, की आम्ही ते विसरूच नाही शकत कधी. हम्म. त्यातलं ते ब्रँड नेम्स ते ते आणि नंतर सपोजिटरी. त्यातला तर तो सारंग स्पा. तुम्ही किती वेळ ते सारंग स्पा, सारंग स्पा म्हणायचा. ते आमच्या Right. ध्यानात असं क्लिक झालं, की ते विसरूच नाही शकत कधी. बरोबर, लक्षात राहिलंय ते सगळं. हो. व्हेरी गुड. व्हॉट आर युअर फिलिंग्ज अबाउट महेश सर? महेश सरांचे लाईव्ह लेक्चर कोलॉजीचे काय म्हणणं हां. आहे? हं. मला तर महेश सर बेस्टच टीचर वाटतात ते. मुलांना काय वाटायचं, की महेश सर असं फक्त वाचून सांगतात ते, ट्रिक देत नाहीत कोलॉजीच्या ते. पण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो, की महेश सरांमुळे मी इथे आहे. त्यांनी ज्या कोलॉजीच्या नोट्स दिल्या, त्या म्हणजे सफिशियंटच असतात. ते एकदा वाचले, की आता बघा बाकीचे क्लास कोलॉजीच्या क्लासिफिकेशनसाठी ट्रिक्स देतात. पण त्या ट्रिक्स पण लक्षात ठेवणं, त्याच्यासाठी पण कष्ट करायलाच लागतं ना. त्यापेक्षा क्लासिफिकेशन पाठ करून ठेवलेलं बरं. राईट. त्या ट्रिक्स पण एवढ्या कॉम्प्लिकेटेड ते देतात, की त्या आपण रट्टा मारायला लागतात. आणि कशाची मग कोणती ट्रिक आहे हेच लक्षात राहत नाही नंतर. हां, तेच ना. त्यापेक्षा क्लासिफिकेशन पाठ केलेलं बरं. राईट. बरोबर. आणि तू टाइम मॅनेजमेंट कशी केली? किती तास अभ्यास केला आणि हां, कसं होतं? तसं तर माझं कॉलेज होतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड. राईट. आमचं कॉलेज म्हणजे सगळ्या गुणांनी भरलेलं आहे. तिथं बरोबर. सगळ्यांच्या गुणांना वाव भेटतो. ट्रू. मग आमच्या कॉलेजचा जिमखाना असतो 3rd इयरमध्ये. त्यात तर आम्ही एवढा एन्जॉय केलाय, तो एवढा कोणीच केला नसेल. आणि मग ते सगळं मॅच करून आम्ही अभ्यास केला. क्लास आम्ही 2nd इयरमध्ये लावला बऱ्यापैकी स्टुडंटनी. राईट. मग 2nd इयरमध्ये ॲनाचं जे शेड्यूल आहे, ते आमच्या सेमिस्टरशी बॅलन्स व्हायचं. मग त्यामुळे सेमिस्टरला एक्स्ट्रा करायची गरज नव्हती. हा बरोबर. एक ॲनाचा खूप मोठा बेनिफिट आहे. थँकफुल टू ॲना. या. त्यानंतर 3rd इयरमध्ये कॉलेजची कामं यायची. जिमखान्यामध्ये मी असल्यामुळे मी मॅगझिन सेक्रेटरी होतो. व्हेरी गुड. त्यामुळे कॉलेजचं मॅगझिन मी 3rd इयरमध्ये आम्ही पहिल्यांदाच काढलं होतं ह्या वर्षी. क्या बात आणि आहे. त्यात कॉंग्रॅच्युलेशन फॉर हं, दॅट. हं. त्यात माझं खूप मोठं योगदान होतं आणि आमचे गाईड पण होते. आणि मग तिथं दिवसभर कॉलेजमध्ये काम करायचं. संध्याकाळी क्लास सगळे अटेंड करायचे. लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स बघायचे. आम्ही म्हणजे असं बॅकलॉग कधी लागू दिला नव्हता लेक्चरला. कंटिन्युअस रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर करून नोट्स काढायचो. ॲनाच्या आणि पुढच्या मुलांसाठी सगळ्यात महत्वाचा मेसेज, की ते लेक्चर हं, लोणचं घालायचं नाही, त्याचं ॲपमध्ये ठेवून ते रोज अटेंड हं. करायचे आणि नोट्स काढायच्यात. दॅट इज व्हेरी ते आम्हाला इम्पॉर्टंट. बॅकलॉग पडला की आम्हाला टेन्शन यायचं. म्हटलं एवढं काही करायचं मग एवढं सगळं साठल्या मागे. राईट. मग आम्ही कायच ठेवत नव्हतं. 0 आमचा बॅकलॉग असायचा. व्हेरी आणि गुड. त्यामुळे आम्हाला म्हणजे पुढे भरपूर टाईम भेटला, की आम्ही बॅकलॉग काहीच ठेवला नव्हता. टेस्ट पण सगळ्या सॉल्व्ह केलत्या. व्हेरी गुड. त्यानंतर पुढं म्हणजे आता आमच्याकडे काय उरलंच नव्हतं, की काय करू आता? मग आम्ही घावल ते वाचायचो. हम्म. मग आम्ही मोकळ्या वेळात मग जे रेफरन्स बुक असतात ते वाचायचो. बाकीचं मग ॲनाच्या ज्या प्रिंटेड नोट्स आहेत ते वाचायचो.
व्हेरी गुड. खूप टाइम जायचं मग So त्यामध्ये. when I am listening to you, I am getting that nostalgia. मला कराडचे जुने दिवस आठवतात, जेव्हा 2010 2011 आम्ही कराडमध्ये जायचो. त्यावेळी पण सेम असाच माहोल असायचा. फक्त त्यावेळी ऑनलाईन नव्हतं. त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष तिथे जायचो. अँड यू आर लकी गाईज की यू हॅव दिस ऍक्सेस टू द ऑनलाईन एज्युकेशन. दॅट्स वाय वी कुड गेट कनेक्टेड, राईट? की that is advantage of the technology, है ना? So Saurabh, जाता जाता, last question to you. What about the future plan and what is message to the upcoming NIPER aspirants and GPAT aspirants? माझा फ्युचर प्लॅन असा आहे की मी नायपर मोहालीत किंवा भेटेल तिथे MBA करणार आहे. आणि MBA चा बेनिफिट MS वरती तर आहेच, कारण की आपण डिपार्टमेंट स्पेसिफिक न होता पूर्ण कंपनीसाठी काम करू शकतो MBA केल्याने. आणि माझा पर्सनली ओपिनियन असा आहे की तुम्ही ॲनावरती ट्रस्ट ठेवा. ॲना आहे तर सगळं मुमकिन आहे. म्हणजे मुलांना टेन्शन येतं की क्लास लावलं की आपण क्लास बॅलन्स करायचं की कॉलेज बॅलन्स करायचं. पण मी सांगतो की तुम्ही क्लासवरती फोकस करा. कारण की क्लास आहे तर तो तो त्याचं शेड्यूल ते आपल्या कॉलेजची मॅच होत असतं. त्यामुळे टेन्शन नसतं की कुठला अभ्यास करायचा. आणि एक मुलांचं म्हणजे सारखं क्युरिओसिटी की आपण नोट्स कोणत्या कोणत्या काढायच्या, क्लासच्या काढायच्या की कॉलेजसाठी स्पेसिफिक काढायच्या. मी सांगेन की तुम्ही सगळ्यांनी जे क्लासचं रनिंग नोट्स असतात लाईव्ह लेक्चरला त्या सेमिस्टरसाठी सफिशियंट असतात. हे जे मेजर सब्जेक्ट आहेत कोलॉजी आणि सुटिक्स किंवा मच्छिंद्र सर ह्याचे आपले हे क्वालिटी कंट्रोल आणि ज्युरिस्प्रुडन्सचे पण भारी शिकवतात ते. आणि त्यांच्या त्या नोट्स इफेक्टिव्ह असतात. मी तर त्या सेमिस्टरसाठी पण रेफर करायचो. त्यामुळे एक्स्ट्रा वाचायची गरजच नव्हती. आणि काळे सरांमुळे माझं कोलॉजी एवढं बेटर झालंय की मी ते विसरूच शकत नाही कधी. क्लासिफिकेशन मी फक्त 6th सेमच्या स्टार्टिंगला सगळे करून ठेवले होते. त्याच्यावर मी पुन्हा ते केलेच नव्हते. इतके ते ध्यानात राहिले होते. भारी आहे. ग्रेट. सो आम्हाला पण शिकवताना एवढं रिअलाइज होत नाही की इतका इम्पॅक्ट मुलांवर जातो. पण तुमच्यासारख्या स्टुडंट्स कडून ऐकल्यावर आम्हाला पण खूप भारी वाटतं. अँड ॲज यू गेट मोटिवेटेड बाय अस, वी ऑल्सो गेट मोटिवेटेड बाय यू पीपल. सो थँक यू फॉर थँक्यू बिंग सर. पार्ट ऑफ ॲना फॅमिली अँड ऑलवेज टुगेदर, ऑलवेज देअर. Thank you, Saurabh. And once again, congratulations. Celebrate your success. And all the best for your future. Thank you.